सबस्क्राईब करा महानुभाव प्रतितीपंथ चॅनलला व बेल बटन अवश्य दाबा लेटेस्ट नोटिफिकेशन प्राप्त करण्यासाठी। दंडवत प्रणाम। जय श्री कृष्ण। लीळा चरित्राच्या आजच्या ज्ञान सत्रामध्ये आपण एकंदरीत 6 ते 7 चरित्र पाहणार आहोत, ज्यामध्ये पहिली लीळा आहे जीवा संलग्न अनुवादू। स्वामी जीवाचा आणि संलग्नाचा अनुवाद करतात, महादाईचा काही प्रश्न विचारतात, मग त्यावर पुन्हा स्वामी त्यांच्या प्रश्नाचं उत्तर देतात। या प्रश्नोत्तरीची सुरुवातच महादाईसांनीच केलेली असते। जीव कसा आहे, संलग्न कसा आहे, आणि मग असे प्रश्न विचारणं चालू झाल्यानंतर ते प्रश्न वाढत गेले, तर स्वामींनी सविस्तर महादाईसांच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर दिलेलं आहे। तुम्हालाही हे माहिती करून घ्यायचं असेल की नेमकं जीव संलग्न अनुवाद काय आहे, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। या आजच्या व्हिडिओमध्ये जवळजवळ 6 ते 7 चरित्र तुम्हाला ऐकायला मिळणार आहेत। देवपुढे सृष्टी दीर्घत्व अनुवाद करतात। तिसऱ्या चरित्रामध्ये स्वामी सांगतात की तुम्हाला आता नवया संबंध होणार। नवया संबंध म्हणजे काय नेमकं हेही तुम्हाला आजच्या या ज्ञान सत्रातील तिसऱ्या चरित्रामध्ये समजणार आहे। चौथं चरित्र आहे भटा लग्न घडी अनुवादू। आता ही लग्न घडी नेमकी होती कोणती हे तुम्हाला आजच्या ज्ञान सत्रातील चौथ्या चरित्रामधून कळणार आहे। 5वं चरित्र आहे मलेसा मध्ये अवतरण। म्लेच्छांमध्ये देव जाणार असं देव भाकीत करतात, असं भक्तजनांना सांगतात। आता हे म्लेच्छ म्हणजे आहेत तरी कोण, किंवा मलेसा असा शब्द आलेला आहे। हे मलेस म्हणजे कोण, म्लेच्छ म्हणजे कोण हे तुम्हाला 5व्या चरित्रामध्ये समजणार आहे। 6वं चरित्र आहे राज्य आव्हानी आऊप्रती उत्तर देणे। स्वामींनी आऊसांना उत्तर दिलं, कोण्या संदर्भात उत्तर दिलं ते 5व्या चरित्रामध्ये तुम्हाला समजणार आहे। आणि आजच्या ज्ञान सत्रातील शेवटचं चरित्र म्हणजे दांडिये आरोहण बीजे करणे। स्वामी दांडीमध्ये बसून बीजे करतात, म्हणजे निघून जातात। कुणीकडे निघून जातात आणि स्वामींसोबत कोण असते हे तुम्हाला आजच्या या ज्ञान सत्रातील 7व्या लीळेमध्ये समजणार आहे, जी की आजच्या या ज्ञान सत्रातील शेवटची लीळा असणार आहे। आजचं हे ज्ञान सत्र सुरू करण्याअगोदर आपण आजचा तिथीवार जाणून घेऊया आणि नंतर मग आजच्या या ज्ञान सत्राला आरंभ करूया। आजचा तिथीवार आहे माघ वद्य षष्ठी, मंगळवार, प्लवनाम संवत्सर शके 1943, युगाब्ध 5123, अंग्ल दिनांक 22 फेब्रुवारी 2022। कालच्या ज्ञान सत्रामध्ये मी तुम्हाला प्रश्न विचारला होता, देहदमन कोणता व्यक्ती करू शकतो? स्वामींनी त्यासाठी कोणाचं उदाहरण दिलं? या प्रश्नाचं उत्तर काय आणि कोणी या प्रश्नाचं बरोबर उत्तर दिलं ते सर्व आपण व्हिडिओच्या शेवटी पाहणारच आहोत। तर मग जास्त उशीर न करता चला तर आज काही नवीन ज्ञानार्जन करूया। दंडवत हो। मी ईश्वरदास महानुभाव सर्वांचं स्वागत करतो आपल्या महानुभाव प्रतितीपंथ या YouTube चॅनलमध्ये। आजच्या या ज्ञान सत्रातील लीळा क्रमांक आहे लीळा चरित्र उत्तरार्ध, लीळा क्रमांक 644, जीव संलग्न अनुवादू। स्वामींनी जीवाचा संलग्नाचा अनुवाद केला। बेलोपुरी अवस्थान, स्वामी बेलापूर येथेच आहेत। महादाईसी गोसाविया ते पुसिले। महादाईसा स्वामींना विचारतात, जी जी जीवी संलग्न कैसे असे। महादाईसा स्वामींना प्रश्न करतात की देवा, या जीवाच्या ठिकाणी संलग्न असतो तो कोण्या प्रकारे, कसा असतो बरं? तथा जीव संलग्न दोन्ही कैसी असती जी। जीव आणि संलग्न हे दोन्हीही एकत्र कसे काय असतात असा प्रश्न महादाईसा स्वामींना करतात। सर्वज्ञ म्हणितले बाई, जीवाचे मुख मागा, संलग्नाचे मुख पुढा। स्वामी महादाईसांना म्हणतात की जीवाचं मुख मागच्या बाजूला आहे आणि संलग्नाचं मुख समोरच्या बाजूला आहे। जे उल्लेख जीव करतो, उल्लेख करण्यासाठी जीव हा समोर असतो, संलग्न पाठीमागे। आणि ज्यावेळेस एकदा या जीवाने उल्लेख केला, कोण्याही कामाचा उल्लेख केला, मला या गावाला जायचं आहे, मला या व्यक्तीला भेटायचं आहे, मला इथे कुठेतरी जाऊन काही काम करायचं आहे, किंवा या व्यक्तीला मला जाऊन पैसे मागून आणायचे आहेत, हे जे उल्लेख हा जीव करतो, हा उल्लेख करण्यासाठी हा जीव स्वतंत्र आहे। उल्लेख करण्यासाठी जीव समोर असतो, संलग्न पाठीमागे असतो, पाठीमागच्या बाजूला त्याचं तोंड असते। आणि उल्लेख केल्यानंतर चेष्टकत्व करण्यासाठी की अरे तुला इथे जायचं होतं, तू म्हणाला होतास या गावी तुला जायचं आहे, या माणसाकडून तुला पैसे आणायचे आहेत, तुला हे काम करायचं आहे, हे चेष्टकत्व जो करत असतो तो संलग्न आहे। आणि चेष्टकत्व करण्यासाठी संलग्न समोर चालतो, जीव मागे असतो। सर्व ठिकाणीच जीव माग आणि संलग्न पुढे आहे असं नाही। प्रथम उल्लेख करण्यासाठी जीव समोर आहे आणि प्रथम उल्लेख केल्यानंतर मनामध्ये त्याचं चेष्टकत्व करण्यासाठी अरे तुला हे करायचं आहे, अरे तुला हे करायचं आहे, हे चेष्टकत्व करण्यासाठी संलग्न समोर चालतो। हे सर्व कुठे?
कर्मराहटीमध्ये तुम्ही आहात, संसारामध्ये आहात, प्रपंचामध्ये आहात, त्यावेळेस संलग्न चेष्टकत्व करतच जातो, त्यावेळेस संलग्न पुढे आहे कर्मराठीमध्ये. आणि ज्यावेळेस तुम्ही दैवराठीमध्ये आलात त्यावेळेस संलग्न मागे आणि जीव समोर चालतो. मग बाई एरेरा विमुखे असती, एरेरा विमुखे म्हणजे विमुख झालेले आहेत जीव संलग्न. एकाचं तोंड आहे पूर्व दिशेला, एकाचं तोंड आहे पश्चिम दिशेला, विमुख आहेत ते. परमेश्वरू जे वेळी जीवासी ज्ञान देती ते वेळी दोन्ही सन्मुख करीती. परंतु परमेश्वर ज्यावेळेस या जीवाला ब्रह्मविद्येचं ज्ञान देतात त्यावेळेस दोन्हीही जणांना, दोघांनाही म्हणजेच जीवाला आणि संलग्नाला सन्मुख करतात परमेश्वराच्या. मग दोहीसी विद्या देती आणि मग दोघांना पण देव विद्या देतात. महादायसी म्हणते दोहीसी एकीची विद्या देती जी. महादायचा प्रश्न करतात जी. मग जीवाला आणि संलग्नाला एकच विद्या देतात का परमेश्वर? सर्वज्ञ म्हणते ना बाई. स्वामी म्हणतात ना बाई, तसं नाही. चैतन्यासी चैतन्य विद्या, जीवासी ब्रह्मविद्या. चैतन्यास म्हणजे संलग्नास चैतन्य विद्या. ज्यावेळेस परमेश्वर जीवाला ब्रह्मविद्या देतात त्याच वेळेस चैतन्यास म्हणजे संलग्नास चैतन्य विद्या म्हणजे मायेची विद्या देतात. जीवासी ब्रह्मविद्या, जीवाला ब्रह्मविद्या देतात. चैतन्य विद्या तो चैतन्याचा मोक्ष मार्गू, ब्रह्मविद्या तो जीवाचा मोक्ष मार्गू. पुढे स्वामी म्हणतात चैतन्य विद्या संलग्नाला देणे हे त्या चैतन्याचा म्हणजे त्या संलग्नाचा मोक्ष मार्ग आहे. त्या विद्ये करून हा चैतन्य म्हणजे हा जो संलग्न आहे तो त्याच्या प्राप्तीला जाणार म्हणजे मायेच्या प्राप्तीला जाणार. आणि ब्रह्मविद्या जी आहे ती ब्रह्मविद्या जीवाचा मोक्ष मार्ग आहे. त्या ब्रह्मविद्येमुळे या जीवाला मोक्ष मिळतो. केवळ केवळेसी साजात्य चैतन्य चैतन्याते अनुभवी बाई. केवळ केवळेसी साजात्य, केवळ असा जो जीव आहे तो केवळेसी साजात्य म्हणजे जो केवळ असा परमेश्वर आहे त्याच्या साजात्य आहे. चैतन्य चैतन्याते अनुभवी बाई. पुढे देव म्हणतात चैतन्य म्हणजे संलग्न जो आहे तो चैतन्याते अनुभवी म्हणजे मायेच्या आनंदाचा अनुभव घेतो. जी ते कैसे अनुभवी जी. कसं काय अनुभव घेतो बरं तो, असा माझ्याचा प्रश्न करतात. सर्वज्ञ म्हणले बाई जीवा संलग्नाचे भेटे, ब्रह्मविद्ये वांचोनी न फिटे. जीवा आणि संलग्नाची जी भेट झालेली आहे म्हणजे जीवाला जो संलग्न लागलेला आहे ही जी भेट झालेली आहे ही भेट ब्रह्मविद्ये वांचोनी न फिटे. ब्रह्मविद्ये वांचून फिटत नाही म्हणजे ब्रह्मविद्ये वांचून संलग्न हा जीवाच्या वेगळा होत नाही. ब्रह्मविद्या प्राप्त झाली या जीवाला आणि मग या जीवाने त्या ब्रह्मविद्यानुसार आचरण केलं. असं आचरण केल्यानंतर मग हा जीव जो आहे तो ईश्वर प्राप्तीशी योग्य होतो. आणि मग परमेश्वर ज्यावेळेस ईश्वर प्राप्ती करून देतात त्यावेळेस अविद्या छेद करतात, संलग्नाला वेगळं करतात आणि मग परमेश्वर या जीवाला ईश्वर प्राप्ती करून देतात. आणि संलग्नाला काय होते तर मायेची प्राप्ती होते आणि मग हे जीवा संलग्नाचे भेटे फिटून जातात असं देव म्हणतात. आणि ब्रह्मविद्या जर नसेल तर मग या जीवा संलग्नाची जी भेट झालेली आहे ते कधीच फिटणार नाही. जीवापासून हा संलग्न कधीही विभक्त होणार नाही. यासाठी फक्त ब्रह्मविद्याच महत्वाची आहे. ब्रह्मविद्या प्राप्त करण्याची गरज आहे आणि परमेश्वराच्या ठिकाणी अनुसरण घेण्याची आवश्यकता आहे. तरच हा संलग्न वेगळा होऊ शकतो. नाहीतर हा संलग्न या जीवाच्या ठिकाणी तसाच राहील आणि हा जीव पुन्हा नरकातच जाईल. इंद्रिय मना ते चेष्टविता आत्मा सकळा ही प्रकृती ते चेष्टविता परमात्मा. इंद्रिय मना ते चेष्टविता म्हणजे चेष्टकत्व करणारा जो आहे तो आत्मा आहे म्हणजे संलग्न आहे. आणि सकळा ही प्रकृती ते चेष्टविता म्हणजे कर्मभूमीच्या यक्षिणीपासून ते विश्वदेवतेपर्यंत ही जी प्रकृती आहे हिला चेष्टकत्व करणारा कोण आहे तर परमात्मा आहे. म्हणजे जी माया आहे ती चेष्टकत्व करणारी आहे. इथे परमात्मा शब्द हा मायेला वापरलेला आहे कारण आत्मा संलग्नाला बोललेला आहे. मायेचा छोटासा अंश हा संलग्न आहे आणि या संलग्नाला देवाने आत्मा शब्द वापरला तर या संलग्नापेक्षा ती जी माया आहे अव्यक्त माया ती फार मोठी आहे. म्हणून त्या मायेला इथे स्वामींनी परमात्मा असा शब्द वापरलेला आहे. कारण एका वाक्यात संलग्न आहे तर दुसऱ्या वाक्यात माया आहे. संलग्न फार छोटा आहे, माया फार विशाल आहे. आणि संलग्नाला जर आत्मा शब्द आहे तर या मायेला पण परमात्मा शब्द लावावाच लागणारा होता आणि म्हणून स्वामींनी इथे मायेला परमात्मा शब्द वापरलेला आहे. जीवाचा मोक्ष चैतन्य मोक्ष. ज्यावेळेस या जीवाला मोक्ष मिळतो त्यावेळेस या चैतन्याला म्हणजे संलग्नाला मोक्ष मिळतो आणि तो त्याच्या मायेच्या स्वरूपामध्ये विलीन होतो. सकळा ही विद्या चैतन्य आदी भावे ब्रह्मविद्या जीवादी भावे. जे काही विद्या होतात त्या विद्येच्या ठिकाणी चेष्टत्व करणारा हा संलग्न आहे आणि ब्रह्मविद्या प्राप्त करून घेण्यासाठी कोणाचा आदभाव आहे तर जीवाचा आदभाव आहे असं देव म्हणतात. परिते मागिलाकडून उल्लेख करीतीची असे.
परंतु संलग्न जो आहे तो संलग्न उल्लेख झाल्यानंतर चेष्टकत्व करतच राहतो. जसं मी सुरुवातीला सांगितलं, जीवाने एकदा उल्लेख केला, प्रथम उल्लेख करणं हा जीवाचा कड आहे आणि असा जीवाचा कड या जीवाने केला, प्रथम उल्लेख केला की मग संलग्न चेष्टकत्व करत राहते की अरे तुला हे करायचं, अरे तुला हे करायचं, असा हा संलग्न चेष्टकत्व करत राहतो. आणि म्हणून देव म्हणतात मागीलाकडून उल्लेख करीतीची असे. म्हणजे प्रथम उल्लेख जीवाने केला की मागीलाकडून मग या जीवाला चेष्टकत्व हा संलग्न करतच असतो. हो का जी? महादेव म्हणतात ठीक आहे. तरी चैतन्य विद्ये फळ कोठे जी? तर मग या चैतन्य विद्येमुळे फळ कुठे प्राप्त होते त्या संलग्नाला? सर्वज्ञ म्हणते बाई सकळ ही विद्याची साधने येथ साध्य ब्रह्मांडी. स्वामी म्हणतात बाई सकळ विद्येचे साधन या कर्मभूमीमध्ये आहेत आणि साध्य ब्रह्मांडस्थेच्या ठिकाणी आहे. ब्रह्मविद्येचे साध्य साधन येथची, परंतु ब्रह्मविद्या जी आहे त्या ब्रह्मविद्येचं साध्यही इथंच आहे, साधनही इथंच आहे. साधन म्हणजे काय? ब्रह्मविद्या प्राप्त झाल्यानंतर त्याप्रमाणे आचरण करणे. आणि साध्य म्हणजे काय? तर ईश्वर प्राप्ती. ईश्वराचं स्वरूप या कर्मभूमीमध्ये व्यापकच आहे, तर परमेश्वर इथेच या जीवाला ईश्वर प्राप्ती करून देतात असं देव म्हणतात. हो काजी म्हणून श्रीचरणाला लागली. मग महादेसा स्वामींच्या पाया पडतात हो काजी म्हणून. उत्तरार्ध लीळा क्रमांक 645. सृष्टी दीर्घत्व अनुवादू. स्वामी महादेसांना निरूपण करतात ही सृष्टी फार दीर्घ आहे. गोसावी महादायसा प्रति नित्य नरक निरूपिले. स्वामींनी महादायसांना नित्य नरकाविषयी निरूपण केलं. यावरी महादायसी म्हणते जी ते नित्याहुनी किती दिसा निगती जी. महादायसा म्हणतात जी असं नित्य नरक आहे, तर त्या नित्य नरकामध्ये जे जीव आहेत ते जीव त्या नित्य नरकातून किती दिवसानंतर बाहेर निघतात. तथा दिस कैसे सरती जी. त्याचप्रमाणे ते दिवस कधी संपतात. सर्वज्ञ म्हणितले. स्वामी म्हणतात हे राळे मवणीये गा हे सृष्टी अति दीर्घ गा. स्वामी म्हणतात बाई हे असं झालं की राळ्याचा ढिगार पडलेला आहे. राळ नावाचं एक धान्य आहे, एकदम बारीक असते. तर त्या राळ्याचे ढिगार पडलेले आहेत आणि एखादा व्यक्ती म्हणत आहे की त्या राळ्यांच्या ढिगारांमध्ये त्या राळ्यांचे किती कण आहेत, त्या राळ्याचे किती दाणे आहेत हे मी मोजून काढणार, सर्व मोजणार मी, 1 2 3 4 5 6 असं सर्व मोजणार. हे शक्य आहे का? नाही. राळे फार बारीक बारीक असतात आणि त्याचे ढिगारच्या ढिगार पडलेले आहेत आणि त्याला मोजणं म्हणजे आपलं सर्व आयुष्य बर्बाद करून घेणं आहे. तुमचं आयुष्य संपून जाईल, परंतु ते राळे मोजणे होणार नाही तुमच्याकडून. म्हणून ते म्हणतात की राळ्यांचे ढिगार मोजण्यासारखं आहे. नित्य नरकातले दिवस कधी संपणार नाहीत. त्या नित्य नरकाचं नावच नित्य आहे. सृष्टी संपेपर्यंत ते नित्य आहेच आहे. ते नरक कधी संपणार नाही. आणि हे सृष्टी अति दीर्घ गा. आणि ही सृष्टी फार मोठी आहे. हिची काळमर्यादा फार मोठी आहे आणि या जीवांना या नित्य नरकामध्ये तसंच दुःख भोगतच राहावं लागणार आहे असं देव म्हणतात. उत्तरार्ध लीळा क्रमांक 646. आता तुम्हा नवया सबंधू. देव भक्तजनांना निरूपण करतात की आता आम्ही तुम्हाला नवया संबंध देणार. नवया संबंध म्हणजे काय आहे नेमकं समोर पाहूया. बेलोपुरी अवस्थान महादायसी म्हणतील जी आता गोसावी आम्हासी असबंधू देव पाताती. तरी आता सबंधू आम्हा कै देतील. बेलोपूरला देवाचा मुकाम आहे. महादायसा म्हणतात जी आता स्वामी आम्हाला असंबंध देणार आहेत, असं निधान देणार आहेत. तरी आता संबंध आम्हा कै देतील. तर स्वामींचा आणि आमचा संबंध आता कधी होईल? स्वामींचं दर्शन आम्हाला पुन्हा कधी होईल? सर्वज्ञ म्हणतील बाई तुम्हा आता नवया सबंधू. स्वामी म्हणतात बाई आता तुम्हाला नवया सबंधू म्हणजे नवीन जन्मामध्येच तुम्हाला संबंध देणार. जी तो कैसा. महादेव म्हणतात तो कसं काय बरं? सर्वज्ञ म्हणतील बाई सुखी श्रीमंताचा घरी बरवे पुरुष देह देऊनी जन्म विजेल मग 12 वर्षा संबंधू दिजेल. मग स्वामी म्हणतात बाई ज्यावेळेस तुमचा देह त्याग होईल, इथे तुम्ही ज्यावेळेस मरून जाणार त्यावेळेस तुमचा पुढचा जन्म एका सुखिया श्रीमंताच्या घरी होईल. तुम्हाला पुरुष देह मिळेल आणि मग 12 वर्षांनी आम्ही तुम्हाला दर्शन देण्यासाठी येऊ आणि सोबत घेऊन जाऊ असं स्वामी इथे महादेशांना सांगतात. याला म्हणतात नवया संबंध. म्हणजे या भक्ताला नवीन शरीर देणार देव आणि मग तिथे देव त्यांना सन्निधान देणार, संबंध देणार आणि सोबत घेऊन जाणार. हो काजी तरी तो संबंधू आणि हा संबंधू काही सारिखाची की अनसारिखा. मग महादेव म्हणतात जी तुम्ही जसा आम्हाला आता संबंध दिला, सन्निधान दिलं, हा संबंध आणि नवया संबंध म्हणजे पुनःसंबंधी जे तुम्ही आम्हाला संबंध देणार आहात तो संबंध सारखाच आहे का? आताचा संबंध आणि पुनःसंबंधाच्या वेळेस तुम्ही जे संबंध देणार आहात हे दोन्ही संबंध सारखेच आहेत का? सर्वज्ञ म्हणतील बाई साधनापाशी साध्य उत्तम. स्वामी म्हणतात बाई साधनापेक्षा साध्य हे उत्तम असते. तुम्ही जे आता आमच्या सन्निधानामध्ये आहात
हे साधन आहे तुमच्यासाठी. आणि पुनःसंबंधी आम्ही तुम्हाला जे संबंध देणार आहोत ते तुमचं साध्य आहे. तुम्हाला तिथे पुनःसंबंध दिला की लगेच तुम्हाला आम्ही सोबत घेऊन जाणार आणि ईश्वर प्राप्ती करून देणार, असं स्वामी इथे सांगतात. आणि म्हणून देव म्हणतात की साधनापेक्षा म्हणजे आताचा जो तुम्हाला संबंध दिलेला आहे यापेक्षा पुनःसंबंधीचा संबंध हा श्रेष्ठ आहे, कारण ते साध्य आहे. उत्तरार्ध लीळा क्रमांक 647. भटा लग्न घडी अनुवादू तथा रुदन निक्षेद. स्वामींनी भटोबासांना लग्न घडीविषयी अनुवाद केलेला आहे. आणि त्याचबरोबर रुदन निक्षेद, भटोबास रडायला लागले आणि त्या रडण्याचा स्वामींनी निषेध केलेला आहे. आताच्या भाषेत सांगायला गेलं तर निषेध केलेला आहे. तुम्हाला असं वाटेल निषेध हा शब्द काय आहे? शब्द तर निषेध आहे. निषेध शब्द बरोबर आहे आताच्या भाषेमध्ये. 800 वर्षापूर्वी जे प्राकृत भाषा होती मराठी, त्यामध्ये निषेध हा शब्द प्रयोग व्हायचा. तर इथे निषेध शब्द आलेला आहे. भट कोणीकडे काही आबजो जात होते तो सर्वज्ञ म्हणितले वानर्या आता कायस्या जालगा. भटोबास कोणीकडे तरी जात होते, कोण्या तरी गावाला, काही तांदूळ पीठ आणण्यासाठी, काहीतरी अब्जन करण्यासाठी. देव म्हणतात वानर्या कुठे जात आहात तुम्ही? आता झाले नव्हे, झालं, शेवटचा क्षण आलेला आहे. आता तुम्हाला असन्निधानी राहावं लागणार आहे. आम्ही निघून जाणार आहोत. सन्निधान जेवढे दिवस तुम्हाला द्यायचं होतं ते अवधी आता संपलेली आहे. सर्वज्ञ म्हणजे वानर्या लग्न घडी वर्तत असे गा. लग्न घडी म्हणजे आता शेवटची वेळ आहे, ही आपल्याला भेटण्याची टोकाची वेळ आहे. आता आखरीचा क्षण आहे सन्निधानाचा, आखरीचा क्षण आहे सन्निधानाचा. म्हणून लग्न घडी हा शब्द वापरलेला आहे. जसं लग्न लागल्यानंतर मुलगी ही सासरी निघून जाते. लग्न लागलं एकदा की संपला विषय. आता तिला सर्व आयुष्य जे आहे ते सासरी घालावं लागणार आहे, सासरी व्यतीत करावं लागणार आहे सर्व आयुष्य. माहेरचं तिचं संपलेलं आहे आयुष्य. जशी माहेरी ती मुलगी राहत होती 24 तास 365 दिवस, तसं आता तिला राहता येणार आहे का? नाही. लग्न झालं की तिला सासरी जावं लागणार आहे. तसं देव इथे म्हणतात की लग्न घडी वर्तत आहे, आता आम्ही तुम्हाला सोडून जाणार. वानर्या लग्न घडी वर्तत असे गा वाटे येत असती. वानर्या लग्न घडी वर्तत आहे. आता रस्त्याने लोक येत आहेत आमच्याकडे, या ते सांडू नको, आम्हाला सोडून बाहेर कुठे जाऊ नका. पुन्हा म्हणणार तुम्ही की आमच्या मागे देव निघून गेले. इतुकेनी भटी उभी याची देह घातले. आणि हे शब्द कानावर पडताच अक्षरशः भट्टोबास धाडकन जमिनीवर कोसळतात. आटासू मांडीला अट्टाहास करायला लागलेले आहेत. ज्याप्रमाणे एखादं लेकरू अट्टाहास करते आईला की आई तू जाऊ नकोस सोडून मला, आई कुठे गावाला जाणार असेल, कुठे कोण्या कामानिमित्त बाहेरगावी जाणार असेल तर लहान लेकरू जसं रडते तसे भट्टोबास एकदम जोराने रडत आहेत. अट्टाहासू मांडीला अट्टाहास करत आहेत. गडबडा लोळो लागले. लहान लेकरू जसं गडबडा लोळायला लागते जमिनीवर, त्याप्रमाणे भट्टोबास इथे गडबडा लोळायला लागलेले आहेत. गोसावी हाती धरुणी उठविले. स्वामी हाताला धरून उठवतात भट्टोबासांना. भीतरी देवळांतून नेले, आतमध्ये नेलं देवळामध्ये. तयासी निरूपण करून काठिण्य आणले. त्यांना निरूपण केलं आणि मन घट्ट करून टाकलं, त्यांचं काठिण्य आणलं त्यांच्या मनामध्ये. सर्वज्ञ म्हणले सबंधी असंबंध, असंबंधी संबंध. स्वामी म्हणतात संबंधी असंबंध, कोणाला असंबंधी असंबंध असतो. ज्याप्रमाणे मी तुम्हाला मागे उदाहरण सांगितलेली आहेत, संबंधी असंबंध कोणाला असते. स्वामींच्या सन्निधानामध्ये काळबोटा होता, मार्कंड होता, सन्निधानामध्ये होते. स्वामींचा संबंध होता त्यांना, तरी पण असंबंध होता त्यांना. स्वामींचं म्हटलेलं कधी केलं नाही त्यांनी. तर त्या लोकांना संबंधी असंबंध असते. आणि काही जणांना असंबंधी संबंध म्हणजे स्वामी म्हणतात भट्टोबासांना की असंबंध जरी असला तुमचा आमचा, आम्ही दूर जरी निघून गेलो तरी आपला संबंध राहणार आहे, कारण तुम्ही आमच्या म्हणण्याप्रमाणे वागणार आहात, आचरण करणार आहात. येण्याअर्थी तुमचा आणि आमचा संबंध राहणारच आहे. आणि म्हणून मी तुम्हाला सांगत असतो, स्वामींनी सांगितलेल्या वचनाप्रमाणे, स्वामींनी सांगितल्याप्रमाणे जर आपण वागलो तर आपण स्वामींच्या सन्निधानामध्ये आहोत एवढं गोमटं आपल्याला लागत असते. कारण स्वामींच्या वचनाचं पालन करत आहोत. त्या वचनाचं पालन केल्यानंतर जे गोमटं भेटणार आहे ते कुठे जाणार आहे का? नाही, आपल्याला भेटणारच आहे ते गोमटं. वियोगी योग आणि योगी वियोग. काही जणांना वियोगी योग असते, काही जणांना योग जरी आला तरी वियोग असते. दर्शनीय दर्शन, अदर्शनी दर्शन. काही जणांना दर्शन जरी झालं तरी परमेश्वर समजत नाही आणि म्हणून त्यांना दर्शन होत असतानाही अदर्शनच आहे. आणि काही जणांना अदर्शनी दर्शन. जे भक्त आहेत ईश्वरीच्या परमार्गातले, त्यांना देवाचं दर्शन झालं नाही, परंतु परमेश्वर अवताराने काय काम केलं, परमेश्वर किती प्रयत्नरत असतात जीवाच्या उद्धारासाठी,
हे ज्यांना कळालं त्यांना परमेश्वर समजला, त्यांना आदर्शन जरी असलं तरी दर्शन आहे, किंवा भक्त आणि ज्ञानी असंही आपण लावू शकतो. तेवढं जर खोलात गेलो आपण तर तुम्हाला थोडं कन्फ्युजन होऊन जाईल, त्यामुळे मी जास्त खोलात काय जाणार नाही. सन्निधानी असन्निधान, असन्निधानी सन्निधान. काही जणांना सन्निधान असून असन्निधान असते, काही जणांना असन्निधान असून सन्निधान असते, हेही तुम्हाला मी सांगितलेलंच आहे, आताच सांगितलं. ऐसे निरूपणे काठिन्य आणले, असं निरूपण करून काठिन्य आणलं देवाने. भट रडो लागले तरी पण भटोबास रडत होते. सर्वज्ञ म्हणते रडीजे ना किंगा वानर्या. स्वामी म्हणतात वानर्या रडू नका, रडणल्या काजळी पडे. काजळी पडे कशाला म्हणतात हेही मी तुम्हाला सांगितलेलं आहे, तुम्हाला आठवतच असेल. काजळी पडणं म्हणजे नेमकं काय आहे, आठवत असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. उही पुही विवेक माळवे. तुमच्या मनामध्ये जो विवेक आहे सध्याला, जे उहापोह करण्याचं तुमच्यामध्ये सामर्थ्य आहे तेही माळवून जाईल. असतया ज्ञानाचा अभाव होय. तुमच्याकडे जे ज्ञान आहे त्याचा अभाव होऊन जाईल. वचनरूप परमेश्वर तो तुम्हा जवळीची असे किंगा. वचनरूप परमेश्वर तुमच्याच जवळ असणार आहे. आम्ही जरी उत्तरपंथी गेलो तरी वचनरूप परमेश्वर तो तुमच्या जवळच आहे. तुम्ही धीरवीरा व्हावे, तुम्ही धीरवीर असलं पाहिजे. मग भटी दुःख आवरिले. भटोबासांनी मग दुःख आवर्त घेतलं. उत्तरार्ध लीळा क्रमांक 648. मलेसामध्ये अवतरण. म्लेच्छामध्ये आम्ही अवतार कार्य करणार आहोत असं देव म्हणतात. गोसावी औसा ते म्हणितले. स्वामी औसांना म्हणतात आता हे मलेसामध्ये असेल. स्वामी म्हणतात आम्ही म्लेच्छामध्ये आता असणार आहोत. उत्तरापथे गमन. उत्तरपंथी आम्ही गमन करणार आहोत. त्याच्या बाज सुपवतीवरी निद्रा की जेल. त्या म्लेच्छ लोकांच्या बाज सुपवतीवर आम्ही झोपणार आहोत. बाज म्हणजे बाज, सुपवती म्हणजे गादी. त्यांच्या बाज सुपवतीवर म्हणजे बाज आणि गादीवर आम्ही झोपणार आहोत. तो औसे म्हणते जी जी स्वामी जगन्नाथा तैसे न की जो जी. औसा म्हणतात जी जी स्वामी जगन्नाथा तसं करू नका. सर्वज्ञ म्हणते पोर हो येणे काय तुमचेची करावे. स्वामी म्हणतात पोरे हो आम्ही काय तुमचंच उद्धरण करावं असं काय ठेका घेतलाय का. अनंता जीवाच्या सातरिया पडलिया असती तया ते उठवता काही आणिकू देव असे. स्वामी म्हणतात आणिक अशा अनंत जीवाच्या सातऱ्या म्हणजे सडेच्या सडे पडलेले आहेत, त्या जीवांचं उद्धरण आम्हालाच करावं लागणार आहे. त्यांचा उद्धार करणारा काय दुसरा देव आहे का असं देव म्हणतात. आणि मग यावर औसा गप्प बसतात. आता प्रश्न आपल्या मनामध्ये उद्भवतो की म्लेच्छ म्हणजे कोण. बऱ्याच ठिकाणी आपण अर्थ ऐकलेला आहे, म्लेच्छ म्हणजे मुस्लिम. तर म्लेच्छ या शब्दाचा अर्थ मुस्लिमच होतो असा नाही. मुस्लिम हे किती वर्षापासून आहेत, 1400 वर्षापासून मुस्लिम या धर्तीवर आहेत. 1400 वर्षापूर्वी, आजपासून मागे 1400 वर्षापूर्व मोहम्मद पैगंबर आला, त्याने इस्लामची स्थापना केली. 1400 वर्षापूर्वी इस्लामची स्थापना झाली. आणि म्लेच्छ लोक कधीपासून आहेत तर हे म्लेच्छ लोक पौराणिक काळापासून आहेत. आता हे म्लेच्छ म्हणावं कोणाला. संस्कृतमध्ये एक श्लोक आलेला आहे, त्यक्त सर्व धर्माचरणा निर्घृणा परिपीडका चंडाश्च हिंसका नित्यम म्लेच्छास्ते ह्य विवेकिन. म्हणजे ज्यांनी आपल्या धर्माचं आचरण करणं सोडून दिलं, जे निर्घृण आहेत, दुसऱ्यांना कधीही कष्ट देतात, दुसऱ्यांना कधीही पीडा देतात, क्रोध करत असतात, नित्य हिंसा करतात, जे अविवेकी आहेत त्यांना म्लेच्छ म्हणावं असं एका संस्कृत श्लोकामध्ये अर्थ आलेला आहे. म्लेच्छ कोणाला म्हणावं तर या लोकांना म्लेच्छ म्हणावं. ज्यांनी धर्म सोडला, जे हिंसक आहेत, जे लोकांना कष्ट देतात, क्रोध करतात, विवेकहीन आहेत, अशा लोकांना म्लेच्छ म्हणावं. विष्णू पुराणामध्ये पण उल्लेख आलेला आहे. बघा विष्णू पुराणामध्ये उल्लेख आलेला आहे म्लेच्छ लोकांचा, म्हणजे पौराणिक काळापासून म्लेच्छ लोक आहेत. विष्णू पुराण फार जुनं आहे. हे मुस्लिम वगैरे नंतर जन्माला आले, इस्लाम धर्म नंतर आला. पौराणिक काळापासून म्लेच्छ शब्द आलेला आहे. जे अधर्मी आहेत त्यांना म्लेच्छ म्हणतात. विष्णू पुराणामध्ये काय आलेलं आहे ते तुम्हाला सांगतो. विष्णू पुराणामध्ये एक प्रसंग आलेला आहे की जो सूर्यवंशी राजा होता सगर, त्या सगर राजाने है वंशीय जे राजे होते त्यांना पराजित केलं आणि त्यांना धर्मच्युत केलं, धर्माच्या बाहेर टाकलं. आणि मग हे जे है वंशीय आहेत हेच लोक पुढं यवन झाले, कावोज झाले, पारद झाले, म्लेच्छ झाले, शक झाले. ज्यांना या सगर राजाने, सूर्यवंशी हा जो सगर राजा होता, या राजाने त्या है वंशींना परास्त केलं, धर्मापासून बाजूला केलं त्यांना, कारण ते त्रासदायक ठरत होते लोकांना, निष्कासित केलं त्यांना. आणि मग याच लोकांनी पुढं आम्ही म्लेच्छ आहोत, यवन आहोत असं नामाभिधान लावून घेतलं स्वतःला. हे विष्णू पुराणामध्ये आलेलं आहे, म्हणजे फार जुनी घटना आहे. म्हणजे या प्रसंगावरून आपल्याला काय लक्षात येते, जे अधर्मी लोक आहेत त्यांना लोक म्लेच्छ असं म्हणायचे. दुसराही प्रसंग आहे, महाभारताच्या आदी पर्वामध्ये असा एक उल्लेख आलेला आहे की ज्यावेळेस वसिष्ठ ऋषीपाशी जी गाय होती नंदिनी नावाची, या नंदिनी नावाच्या गायीपासून हे म्लेच्छ निर्माण झाले. तिथे काहीतरी प्रसंग घडला,
मग त्या विश्वामित्राने म्हटलं की हे काय तुम्हाला काय करायची, आम्ही घेऊन जातो, हे करतो ते करतो, असा काहीतरी एक प्रसंग आहे तो. आणि मग बळजबरी ती गाय त्या वशिष्ठ ऋषीपासून हे विश्वामित्र हरण करत होते त्यावेळेस हा प्रसंग घडला. ज्याप्रमाणे तुम्हाला माहिती आहे कामधेनूपासून भरपूर सारे सैन्य तयार झालं आणि सहस्रार्जुनाच्या सैन्याला मारून टाकलं. त्याप्रमाणे या नंदिनी नावाच्या गायीपासून जे सैन्य निर्माण झालं, जे लोक निर्माण झाले, त्यांचं नाव म्लेच्छ होतं असंही आदी पर्वामध्ये आलेलं आहे, असं मी एका ठिकाणी वाचलेलं आहे. तर म्लेच्छ म्हणजे मुसलमानच आहेत असं नाही, तर म्लेच्छ नावाचे एक वेगळे लोक आहेत आणि त्यांना हे असं नाव होतं जे धर्माला मानत नव्हते. अजून म्लेच्छ कोणाला म्हणावं बरं? तर असाही उल्लेख आढळतो की मनुष्याच्या त्या जाती ज्यांच्यामध्ये वर्णाश्रम धर्म वगैरे काहीच नाही, मनुष्याच्या अशा काही जाती आहेत जे वर्ण मानत नाहीत, आश्रम मानत नाहीत, धर्म वगैरे काहीच मानत नाहीत, अशाही लोकांना पूर्वीच्या काळामध्ये पौराणिक काळामध्ये म्लेच्छ असं बोलायचे. आणि मग हे लोक म्लेच्छ लोक ज्या परिसरामध्ये राहायचे, ज्या भूप्रदेशामध्ये राहायचे, त्या प्रदेशांवर मग सौदी अरबमधून जे मुस्लिमांच्या टोळ्या आल्या त्यांनी आक्रमण केले आणि बळजबरी या म्लेच्छांना इस्लाम धर्म स्वीकारायला लावला आणि मग हे म्लेच्छ म्हणजे मुसलमान होऊन गेले. असा हा एकंदरीत इतिहास आहे. आणि म्हणून म्लेच्छ म्हणजे मुसलमान आणि मुसलमानांकडे देव राहायला गेले असा अर्थ नाही. एवढा अर्थ नक्की आहे की जे अधर्मशील लोक होते त्या लोकांकडे देव गेले आणि तिथे जाऊन धर्माचं बीजारोपण स्वामींनी केलेलं आहे. आणि म्हणून देव म्हणतात आऊसांना की आम्ही काय तुमचाच ठेका घेतलाय का? तिकडेही लोक पडलेले आहेत ज्यांना धर्म माहिती नाही, त्या म्लेच्छ लोकांना पण आम्हाला धर्म शिकवावा लागणार आहे आणि त्यांनाही ईश्वर प्राप्ती करून द्यावी लागणार आहे, असा अर्थ इथे अभिप्रेत आहे. आणि एवढं सांगून पण काही लोकांना असं वाटत असेल की नाही आम्हाला तर परंपरेनुसार मार्ग परंपरेनुसार आम्हाला हे अर्थ सांगितला की मुसलमान होते ते लोक, मुसलमानांमध्ये सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी गेले, असं जर तुम्हाला तरी पण वाटत असेल मी एवढं सांगितल्यानंतर पण, तर तो अर्थ तुम्ही ग्राह्य धरू शकता. त्याविषयी माझं काही एक म्हणणं नाही. माझं म्हणणं जर तुम्हाला खोटं वाटत असेल तर गुगलवर तुम्ही सर्च करा, विकिपीडियावर सर्च करा, तुम्हाला भरपूर सारं ज्ञान तिथेही प्राप्त होईल. मी म्हटलेलं तर खरं आहेच, याविषयी काही दुमत नाही. मी जे बोलतो ते प्रमाणासह बोलतो आणि तुम्हाला प्रमाण पाहिजे असतील तर विकिपीडिया आहे, गुगल आहे, तिथे तुम्ही पाहू शकता म्लेच्छ कोणाला म्हणतात, तिथे तुम्हाला व्यवस्थित अर्थ मिळेल. पण हा अर्थ नक्कीच नाही की देव मुसलमानांकडे गेले आणि त्यांच्यासारखं राहायला लागले, बिलकुल असा अर्थ नाही. असा अर्थ बिलकुल मनात आणायचा नाही. उत्तरार्ध लीळा क्रमांक 649. राजे आव्हानी आऊ प्रति उत्तर देणे. स्वामी आऊसांना उत्तर देतात. काय उत्तर देतात समोर पाहूया. सर्वज्ञ म्हणजे नायका येथ राजाचा हाकारा येईल, आता रायाची दांडी पडवा येईल, दांडिये बैसोनी तेथ जाई जेल. स्वामी म्हणतात आऊसांना, नायका आता आम्हाला राजाचं बोलवणं येईल, देवगिरीच्या राजाचं आम्हाला आता बोलवणं येईल. आणि मग तो राजा काय करेल? बोलवणं म्हणजे काय नुसतं तोंडी बोलवणं धाडेल का? नाही, तर राजा दांडी पाठवेल, पालखी पाठवेल आमच्यासाठी आणि मग आम्ही दांडीमध्ये बसून त्या पालखीमध्ये बसून निघून जाऊ. आणि औसी म्हणतले जी जी येओ काजी स्वामी जगन्नाथ. औसा म्हणतात वा वा, फारच छान गोष्ट आहे, राजा दांडी पाठवत आहे म्हणजे. तरी आम्ही आपल्या स्वामी पुढे खडखड करीते खोलते जाऊनी. औसा म्हणतात चांगली गोष्ट आहे, स्वामी आमचे पालखीमध्ये बसतील आणि आम्ही भक्तजन त्या पालखी पुढे मस्त नाचत नाचत जाऊ, आनंद होईल आम्हाला, असं औसा म्हणतात. सर्वज्ञ म्हणतले पोरे हो तैसे नव्हे की नाही का. स्वामी म्हणतात पोरे हो तसं नाही, ते ऐसे नेती आणि ऐसे लोटतील. स्वामी म्हणतात ते लोक आम्हाला असेच नेतील आणि पालखीमध्ये बळजबरी लोटून बसवतील आम्हाला. किंवा दुसराही अर्थ आहे, परंतु तो अर्थ मला सांगावासा वाटत नाही आणि म्हणून तो अर्थ मी सांगणार नाही. औसी म्हणितले. औसा म्हणतात जी जी स्वामी जगन्नाथा आता आम्हासी कवणी गती जी. मग औसा म्हणतात जी जी तुम्ही आम्हाला सोडून चालले, तर मग आम्ही कुठं जावं? सर्वज्ञ म्हणतले आता तुम्हासी गोविंदी गती नायका. स्वामी म्हणतात औसांना, बाई आता तुम्हाला गोविंदी गती म्हणजे तुम्ही आता श्री प्रभू महाराजांच्या सन्निधानामध्ये जाऊन राहा, तिथेच आचरण करा चांगलं, आम्ही तुम्हाला श्री गोविंद प्रभू महाराजांच्या सांभाळी घालत आहोत, असं देव म्हणतात. उत्तरार्ध लीळा क्रमांक 650. दांडिये आरोहण बीजे करणे. स्वामी दांडीमध्ये बसतात आणि बीजे करतात, निघून जातात. तव दांडी आली. स्वामी असं सांगतच होते, तेवढ्यामध्ये तिथे दांडी आली. बाहिर बाहिरे भांगुसिये चालविले. स्वामींची पालखी एकदम गावाच्या बाहेरूनच नेली. भांगुसिये चालविले म्हणजे भांगुसिये या ठिकाणी पालखी नेली, जिथे बंदीशाळा होती, कारागृह होतं, तिथे ती पालखी नेली.
मग राये बोलावू पाठविले, राजाला बोलवण्यासाठी निरोप पाठवला. भट दांडियेचा कोंब धरून निघाले, भटोबास दांडीचा कोंब म्हणजे त्या पालखीचा कोंब धरून निघाले. भट म्हणितले, भटोबास म्हणतात जी जी प्रवृत्ती भंगी जोजी. भटोबास म्हणतात जी जी प्रवृत्ती तुमची भंग करा, जाऊ नका. सर्वज्ञ म्हणते राऊ बोलाविल तरी भंगी जेल. स्वामी म्हणतात राजाने जर बोलवलं आम्हाला तर आम्ही प्रवृत्ती भंग करणार. मग रायापाशी दांडी नेली, राजापाशी पालखी नेली. तो गोसावियाचे श्रीचरणीचा अंगुठा देखिला, कैसा जोगिया बरवा. मग राजापाशी स्वामींची दांडी म्हणजे पालखी नेली. त्या राजाने स्वामींचा पायाचा अंगुठा पाहिला, म्हणजे त्या दांडीवर पूर्ण आच्छादन टाकलेलं होतं कपड्याचं. स्वामी दिसत नव्हते, फक्त स्वामींच्या श्रीचरणाचा अंगठा त्या राजाला दिसला. राजा म्हणतो कैसा जोगिया बरवा. राजा म्हणतो देवगिरीचा की खरंच हा जोगी किती बरवा म्हणजे सुंदर आहे. जोगी म्हणजे कोण? सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी यांचा पाय यांच्या पायाचा अंगुठा किती बरवा म्हणजे सुंदर आहे, असा हा देवगिरीचा राजा रामदेव म्हणतो. भटी म्हणितले, भटोबास म्हणतात जी जी बोली जो जी तो वेरे चांडाळे म्हणतले हाण हाण याते. भटोबास म्हणतात स्वामींना की जी जी राजा बोलत आहे की स्वामींचा श्रीचरणाचा अंगठा किती सुंदर आहे, आता तुम्ही पण काहीतरी बोला. तेवढ्यामध्ये येरे चांडाळे म्हणितले दुसरा चांडाळ बाजूला उभा होता. कोण? हेमाड पंडित नावाचा जो तिथला व्यक्ती होता, त्या हेमाड पंडित चांडाळाने असं म्हटलं हाण हाण येते या भटोबासाला मारा. तो भटाते कांबी हाणितले, एक कांबी घेतली आणि भटोबासांना मारलं. येतुकेनी भट्ट निघो बैसले. भटोबास निघायला लागले, तिथून निघून जायला लागले. भटोबासांना हे पाहवत नव्हतं आता पुढं काय होईल. सर्वज्ञ म्हणते वानर्या नाव एक राहागा, मग आश्चर्य एक देखाल. भटोबासांना स्वामी म्हणतात वानर्या थोडे वेळ थांबा, तुम्हाला एक आश्चर्य दिसेल आणि पुनसबंधू देई जेल, आणि मग लगेच आम्ही तुम्हाला पुनसबंध देऊ, असं स्वामी भटोबासांना म्हणतात. भटी म्हणितले नाजी मज राहावे ना. भटोबास म्हणतात नाजी मला काय राहवत नाही, म्हणून भट निघाले, असं म्हणून भटोबास निघून जातात. तर अशा प्रकारे आजच्या या ज्ञानसत्रामध्ये तुम्ही एकंदरीत 7 चरित्र ऐकलेली आहेत. आजच्या ज्ञानसत्रातील प्रश्न आहे म्लेच्छ म्हणजे कोण. या प्रश्नाचं उत्तरही खूप सोपं आहे, तर लवकरात लवकर कमेंट बॉक्समध्ये या प्रश्नाचं उत्तर कमेंट करा. आता पाहूयात आपण कालच्या ज्ञानसत्रातील प्रश्न, त्याचं उत्तर आणि कोणी कोणी त्या प्रश्नाचं बरोबर उत्तर दिलं त्या सर्व वासनिक मंडळींची नावं. कालच्या ज्ञानसत्रामध्ये मी तुम्हाला प्रश्न विचारला होता देहदमन कोणता व्यक्ती करू शकतो. स्वामींनी त्यासाठी कोणाचं उदाहरण दिलं. देहदमन तोच व्यक्ती करू शकतो जो व्यक्ती विकरत नाही. उचित इंद्रियार्थ रस प्राप्त जरी झाला तरी तो इंद्रियार्थ रस ग्रहण केल्यानंतर जो व्यक्ती विकरत नाही, त्या पदार्थाच्या ठिकाणीच त्याचा लागलेपणा राहत नाही, तोच व्यक्ती देहदमन करू शकतो. आणि स्वामींनी त्यासाठी उदाहरण दिलेले आहेत नाथोबाचं आणि भटोबासांचं. नाथोबांचं उदाहरण दिलं की भाजीच्या देठामुळे पण हे धर्मावून जातील, कारण काय तर ते लागले पण नाथोबांचं त्या भाजीच्या देठापाशी राहील, खमंग भाजी झाली म्हणून, असं लागले पण नाथोबांच्या मनामध्ये आहे. भटोबासांचं तसं नाही, रसपिती आणि उडून जाती त्या पक्षाप्रमाणे. हे उदाहरण देवाने दिलं. बरं, नाथोबांविषयी देव म्हणतात की हे भाजीची या शिया जातील म्हणजे नाथोबांचा अधिकार कमी होता आणि त्यांना मोक्ष होणार नाही, असं नाही. नाथोबा पण मोक्षाला नक्कीच गेले असणार, याविषयी दुमत नाही. ते पण फार योग्यतेचे होते, त्यामुळे नाथोबा काहीतरी कमी होते असा मनामध्ये विचारही येऊ देऊ नका. आता पाहूयात आपण कोणी कोणी त्या प्रश्नाचं बरोबर उत्तर दिलं त्या वासनिक मंडळींची नावं. बरोबर उत्तर देणाऱ्या वासनिक मंडळींची नावे पुढील प्रमाणे. तारामावशी पटाईत, सुरेशजी केके, संध्याताई पाटील, स्नेहाताई पाटील, निर्मलाताई फिरके, जिजाताई लिपारे, राजश्रीताई वर्देकर, कमलताई टोनपे, शोभाताई कासार, विश्वासजी गोरे, प्रकाशजी भडाळे, राजारामजी भागवत, रुचाताई उगले, पुष्पाताई धनवटे, निवृत्तीजी खाडे, सुलभाताई देशमुख, डॉक्टर सतीशजी उरे, ज्ञानेश्वरजी महाजन, योजनाताई भरते, लखनजी महाले, विशालजी उके, संध्याताई सुरेश, शालिनीताई राऊत, राजश्रीताई माने, तुकारामजी खानसुळे, प्रभाकरजी मुंगल, मेधाताई देशपांडे, वैशालीताई तांबे, अच्युतरावजी अडवे, मयुरीताई दीक्षित, आशाताई दीक्षित, माधुरीताई भोपळे, मुकेशजी भुयार, लहूजी मादगुडे, रुक्मिणीताई मादगुडे, अनुपमाताई राऊत, दुर्गाताई भावे, आरतीताई कदम, मंगलाताई मेटे, या सर्व वासनिक मंडळींनी अगदी बरोबर उत्तर दिलेली आहेत. तुम्हा सर्वांचं खूप खूप अभिनंदन. तुम्ही ध्यान देऊन पोथी ऐकलीत आणि अगदी व्यवस्थित आणि अचूक अशी उत्तरं तुम्ही सर्वांनी दिलेली आहेत. ज्याप्रमाणे तुम्ही कालच्या ज्ञानसत्रातील प्रश्नाचं उत्तर दिलं त्याचप्रमाणे तुम्ही आजच्याही ज्ञानसत्रातील प्रश्नाचं उत्तर नक्कीच देणार अशी अपेक्षा आहे. तर मग भेटूया उद्याच्या ज्ञानसत्रामध्ये सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींच्या काही नवीन चरित्रांसह, ज्यामध्ये महादेवपूर घाटी पाला डांगिया भेटी, पुनरुपी सारंग पंडिता भेटी, विंझी चाटिया भेटी आणि उजनीय अवस्थान असे 3-4 चरित्र आपण उद्याच्याही ज्ञानसत्रामध्ये पाहणार आहोत. तर मग भेटूया उद्याच्या ज्ञानसत्रामध्ये सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींच्या काही नवीन चरित्रांसह. तोपर्यंत दंडवत प्रणाम. जय श्री कृष्ण. दंड